तर दुर्घटना नेमकी कशी घडली ते एकदा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कसारा ते सीएसएमटी लोकलला प्रचंड गर्दी असते। लोकलच्या दाराबाहेर लटकत प्रवाशांचा या ठिकाणाहून प्रवास सुरू असतो। दिवा ते मुंब्रा जवळ लोकलच्या बाजूने पुष्पक एक्सप्रेस गेली। पुष्पक एक्सप्रेसला घासल्यानं 8 प्रवासी लोकलमधून पडले। 6ही प्रवाशांचा रुळावर पडल्यानं मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली। तर दररोज नेमके किती बळी जात आहेत ते एकदा पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। लोकलमधून पडून दररोज 7 प्रवाशांचा मृत्यू होतोय। धक्कादायक अशी ही आकडेवारी आहे। 2023 मध्ये मुंबई लोकल अपघातात तब्बल 2590 जणांचा मृत्यू झालाय। 2024 सालात मुंबईमध्ये 2468 जणांचा लोकल अपघातात मृत्यू झालाय। लोकलला असलेली प्रचंड गर्दी हे अपघाताचं प्रमुख कारण आहे। लोकलमधून पडून दररोज 7 प्रवाशांचा मृत्यू होतो। धक्कादायक अशी आकडेवारी समोर आली आहे। ठाण्यातील दिवा मुंब्रा दरम्यान 8 प्रवासी लोकल रेल्वेतून पडलेले आहेत। धक्कादायक अशी ही घटना घडलेली आहे। कसारा सीएसएमटी या लोकलमधून प्रवासी पडल्याची रेल्वे अधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। मात्र दुर्दैवी अशी ही घटना घडलेली आहे। दिवा मुंब्रा या दरम्यान 8 प्रवासी हे लोकलमधून पडलेले आहेत। लोकल आणि एक्सप्रेसमधील प्रवासी एकमेकांना घासल्यामुळे ट्रॅकवर त्या ठिकाणी पडल्याची माहिती मिळत आहे। धक्कादायक अशी करत आता आपण आकडेवारी सुद्धा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहिली की दररोज या ठिकाणाहून लोकलमधून पडून 7 प्रवाशांचा मृत्यू होतोय। आणि आजची जी घटना घडलेली आहे त्यामध्ये कसारा सीएसएमटी लोकलमधून प्रवासी पडल्याची माहिती ही रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली। खरं तर त्याचवेळी एक्सप्रेस त्या ठिकाणाहून जात होती आणि त्या दरम्यानच हा अपघात घडल्याची सुद्धा माहिती मिळत आहे। ठाण्यातील दिवा मुंब्रा दरम्यान 8 जण हे रेल्वेतून पडलेले आहेत। ही दृश्य सुद्धा पाहतोय। लोकल ट्रेनमधील 8 प्रवासी पडल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे।